शहराची स्वच्छता ही महापालिकेच्या हाती असताना जनतेने आंदोलन करून समस्या प्रशासनाच्या नजरेत आणून देण्याची निंदनीय घटना आज कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनात दिसून येते। अधिकारी झोपा काढतात का असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत असताना जुना बुधवार तालीम ते पंचगंगा स्मशानभूमी रोड विसावाजवळील ड्रेनेज गेल्या महिनाभरापासून ओसंडून वाहत होते। नागरिकांच्या त्रासाची परिसीमा झाली असताना या ठिकाणी काल आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या आंदोलनाच्या इशाऱ्याची तात्काळ दखल घेत आज सकाळी महानगरपालिका आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे व त्यांच्या टीमने जेट मशीन आणि वॉटर टँकरच्या साहाय्याने ओसंडणारे ड्रेनेज व मैला साफ करून परिसरात स्वच्छता केली। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी यांनी अशा प्रकारे जबाबदारीने वेळेत काम केले तर नागरिकांमधील नाराजी नक्कीच कमी होईल। जुना बुधवार पेठेच्या वतीने सुशील सुधाकर भांदिगरे यांनी आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे व त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानले आहेत। मी सामाजिक कार्यकर्ता सुशील भांदिगरे। काल मी या ठिकाणी व्हिडिओ केला होता। जुना बुधवार पेठ ते पंचगंगा स्मशानभूमीच्या विसाव्याजवळ ड्रेनेजचा मैला तुंब भरून वाहत होता। तर या संदर्भात काल सगळ्या सोशल मीडियाला ही बातमी सोडली। कोल्हापूर महानगरपालिकेला इशारा दिला होता की 2 दिवसात जर तुम्ही हे साफ केलं नाही तर महापालिकेच्या दारात आम्ही आंदोलन करू। आज सकाळी महानगरपालिकेचे कर्मचारी आरोग्य निरीक्षक यांनी या ठिकाणी येऊन जेट मशीनद्वारा या ठिकाणचा तुंबलेला मैला ड्रेनेज रस्त्यावरनं वाहणारं सांडपाणी हे सगळं या ठिकाणी साफ करून परिसर स्वच्छ केलेला आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की महिनाभर या ठिकाणी हे असं जर पाणी सांडत असेल वाहत असेल तर महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर कर्मचारी काय करतात? हे जेट मशीन जे आणलेलं आहे ते कशासाठी आणलेलं आहे? तर ज्या त्या प्रभागामध्ये जे वॉर्ड कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांनी ज्या त्या ठिकाणी ज्या समस्या असतील त्या वरिष्ठांना कळवल्या पाहिजे आणि वरिष्ठांनी पण लगेच दखल घेऊन ते कामाची पूर्तता केली पाहिजे, जेणेकरून ज्या त्या प्रभागामध्ये कुठलीही समस्या राहणार नाही आणि व्यवस्थित एकमेकाला जनतेनं आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकाला हातात हात घालून काम केलं तर कोल्हापूर महानगरपालिका 1 नंबरला यायला वेळ लागणार नाही।